हॅलो, आज मी बनवली व्हेज कोल्हापुरी. त्यासाठी इथं मी खडे मसाले घेतलेले आहेत. तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरी, धने, जिरं, खसखस, एक मोठी इलायची, चक्री फूल, 4 मिरच्या कोमट पाण्यात भिजत घातलेल्या आहेत. काजू सुद्धा पाण्यात भिजत घातलेले आहेत. भाज्या घेतलेल्या आहेत. फ्लावर, बीन्स, गाजर, वाटाणा, शिमला मिरची हे बारीक कापून घेतलेत आणि ते बॉईल करून घेतलेले आहेत. कांदा सुद्धा घेतलेला आहे, मोठे चौकोनी पीस करून. आणि कांदा आणि शिमला मिरची फक्त मी साईडला काढून ठेवले, बाकी सगळ्या बॉईल करून घेतल्या. नंतर हे खडे मसाले व्यवस्थित भाजून घेतले न तेल टाकता. नंतर खोबरं, सुकं खोबरं आणि खसखस हे व्यवस्थित भाजून घेतलं. भाज्या पण व्यवस्थित बॉईल झालेल्या आहेत, त्याच्यातलं पाणी काढून घेतलंय. नंतर हे खडे मसाले मिक्सरला बारीक करून घेतले. नंतर त्याच्यात काजू आणि मिरच्या ते पाणी टाकून व्यवस्थित पेस्ट करून घेतली. नंतर कढईत तेल घालून घेतलं, पनीर छान परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ते काढून घेतले एका डिशमध्ये. नंतर शिमला मिरची आणि चौकोनी कापलेले कांद्याचे तुकडे हे व्यवस्थित फ्राय करून घेतले तेलामध्ये. तेही एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. नंतर तेलामध्ये मी 1 चमचा जिरे टाकलेलं आहे, ते व्यवस्थित भाजून घेतलं. नंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा मी घातलेला आहे त्याच्यात आणि व्यवस्थित परतून घेतला. नंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली ते घातलं. नंतर 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घातली. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर मी इथं 2 टोमॅटो घेतले होते, त्याची पेस्ट करून घेतली आणि ही व्हेज कोल्हापुरीसाठी जी ग्रेव्ही बनवली होती ती त्याच्यात घालून घेतली आणि व्यवस्थित उकळी काढून घेतलेली आहे. व्यवस्थित उकळी काढल्यानंतर ज्या भाज्या आपण फ्राय केल्या होत्या ते त्याच्यात घालून घेतलं. नंतर ज्या बॉईल केलेल्या भाज्या होत्या तेही त्याच्यात घातलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घातलंय आणि बटर घालून व्यवस्थित उकळी काढून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली व्हेज कोल्हापुरी रेडी झालेली आहे. कोथिंबीर वरून घातलेली आहे आणि तुम्ही पण अशी नक्की ट्राय करा. चला बाय.